कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट बंधू भगिनींनी आपली औषध विक्री काल मध्यरात्रीपासून ते 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही बंद ठेवलेली आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन फार्मसी ॲपच्या माध्यमातून जी विक्री चालू आहे ती बेकायदेशीररित्या आहे। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून औषध विक्री करावी असा उल्लेख नाही आहे। देशातील सर्वच आम्ही केमिस्ट बांधव ऑनलाईनच्या विरोधात आहोत। या ज्या ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य व्यवस्था निश्चितपणे बिघडू शकते असे पुरावे देखील आम्ही वेळोवेळी केंद्र शासनाला दिलेले आहेत। कुठलीही औषध अगदी गर्भपाताची औषधं असतील, नशेची औषधं असतील, खोकल्याची औषधं असतील किंवा शेड्यूल एच शेड्यूल H1 किंवा प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधं जी डॉक्टरनी द्यायची असतात केमिस्टनी ती फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये ती द्यायची असतात। असा कुठलाही प्रकार ऑनलाईन फार्मसीच्या विक्रीच्या माध्यमातून होत नाही। यामुळे समाजाचं आरोग्य निश्चितच बिघडलेलं आहे। आमची प्रमुख एक मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो मागे घ्यावा आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये जी होम डिलिव्हरीची गॅजेट 220E हे बनवलेलं आहे ते तात्काळ मागे घ्यावं। ते कोरोना काळापुरतंच मर्यादित होतं। या 220 गॅजेटचा ऑनलाईन त्या गॅजेटच्या माध्यमातून घरपोच होम डिलिव्हरी औषधं द्यायला लागलेत। याच्यामुळे खूप हानी आमच्या केमिस्ट समाजाची होत आहे।